मुंबईतील वरळी येथील सुदाम काळू अहिरे मार्गावर बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी 2006 अंतर्गत करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईवरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणी सूचना फलक अथवा नियम दर्शवणारा बोर्ड नसतानाही एका कार चालकावर 2,000 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईचं चित्रीकरण संबंधित कार चालकाच्या सहकार्याने मोबाईलवर सुरू केल्यानंतर त्याच्यावरही 1,200 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली असून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर उपलब्ध पुरावे तपासावेत, तसेच सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कारवाई व्हावी, मात्र ती पारदर्शक, न्याय आणि नागरिकांच्या अधिकारांचा सन्मान राखणारी असावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. नमस्कार, मी विष्णू बुरे. तर आपण आता मुंबई वरळी येथे आहोत. तर इथे एक फुटपाथ आहे आणि कुठला जी विभागच्या आपण कार्यक्षेत्रामध्ये आहोत. तर इथं माझ्या राईट साईडला बघू शकता, इथं खूप मोठ्या प्रमाणात इथं दुर्गंधी पसरलेली आहे. तर या बांधवासोबत काय घटना झाली, त्याला का 2,000 रुपये फाईन मारण्यात आला, 2,000 फाईन मारण्यात आला, त्याच्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, क्या होता उस दिन, ये पावती काय काय आपके पास? ये पावती सर, मुझे पेशाब करने के लिए फ़ाइन लगाया। इधर मैं आया, गाड़ी इधर आसपास में बाथरूम नहीं है, सबसे बड़ा तकलीफ इस एरिए का है। तो मैं आसपास में एक मानुस को पूछा, मैं इधर है बाथरूम, तो मुझे मना किया। तो मैं इधर गंदगी देखा, इधर लोग भी पेशाब करते हैं, इधर कचरा देख के मैंने बैठा, इधर बोला कि पब्लिक को दिखना नहीं मांगता है, थोड़ा मैं छुप के बैठा, पब्लिक देखेगा तो अच्छा नहीं लगता है। मैं पेशाब करने के बाद उठा, इधर गंदगी था, वो आया बीएमसी वाला, मुझे पकड़ा, बोला फ़ाइन भर। मैं बोला ठीक है, मैं भर। कुछ जगह फिर मेरा एक दो दोस्त था, वो दोस्त ने बोला इधर आसपास में बाथरूम नहीं है, आप लोग बाथरूम तोड़ने आता है, बाथरूम बांधने नहीं आता है, कम से कम बाथरूम तो बांध के दो, पब्लिक किधर पेशाब करने जाएगा, आप लोग खाली तोड़ के, ये सब बहुत कुछ अपने मराठी में उसने रीज़न दिया। उसने पर गाली गुलज गुप्ता भी किया उसने मराठी में मुझे, उसको दोस्त को। बाद में उसने 100 नंबर को पुलिस को बुलाया। पुलिस को बुलाने के बाद मुझे मेरा दोस्त को वीडियो निकालने के लिए लेके गया पुलिस चौकी में। पुलिस चौकी में लेके गया मेरे दोस्त को वीडियो निकालने, उधर वीडियो मोबाइल छीना। मोबाइल छीनने के बाद उसका वीडियो जो जितना बीएमसी ने गाली गुप्ता किया था, जो भी मराठी में मुझे चिल्ला रहा था, उसके पे वो चीज़ पूरा पुलिस वाले ने डिलीट किया। बाद में फ़ाइन उसको 1,200 रुपये फ़ाइन मारा, मुझे 2,000 का फ़ाइन मारा, 2 पावती दिया मुझे 1,000 का। बाद में फ़ाइन भरने के बाद पुलिस वाले ने मुझे मारा। पैसा भरा, उसके लिए दिक्कत नहीं लगा मुझे, मगर गलती किया था, मैं उस चीज़ को एक्सेप्ट करता है। क्यों, मुझे मजबूरी था, इमरजेंसी लगा था, मैं तो कपड़े में कर नहीं सकता है, तो उसकी वजह से मैं पैसा भरा। ठीक है, चल मेरी गलती था, इसके लिए मैं भरा। मगर गलती एक्सेप्ट करने के बाद, उस चीज़ को पैसा भरने के बाद, यहाँ के पुलिस वाले ने मुझे बिना रीज़न का मारा। क्यों, मैं तो जो गुनाह किया था उसके लिए मैं दंड भर चुका था, उसने मारा भी, लात भी मारा। ऐसा नहीं होना चाहिए था। ये आपके साथ पुलिस वाले ने मारपीट किया, तो आपने पुलिस वाले को कुछ अपशब्द बोला, गाली गलौज किया क्या? मुझे कुछ पूछा ही नहीं। पीछे से आया एक पुलिस वाला सिविल ड्रेस में, उसने ये पोजीशन मुझे पकड़ा, खींचा, मैं एक कान के नीचे दिया, एक लात दिया। बाद में एक उधर लेडीज़ पुलिस वाली थी, उसने बोला मारू, मराठी में बोला मारू न कहो, तो उसने फिर मतलब एक हाथ, एक कान में, एक पैर में मारा, एक तीसरा पकड़ा था, वो खींच के जोर से, बस 3 हाथ। और ये पुलिस वाले का नाम वगैरह मालूम है आपको? नहीं, सिविल ड्रेस में था, आया बिना पूछे, दोस्त के साथ कुछ बहस किया, उसके बाद मुझे कुछ नहीं पूछा, मुझे बिना पूछे रीज़न दिखे मुझे मारा उसने। वो जो महानगर पालिका वाले थे, उसके गले में आईडी वगैरह कुछ था? आईडी था, मगर उसकी आईडी जेब में था। वो जेब में आईडी में क्या नाम था वगैरह नहीं, मगर उसका फ़ोटो है हम लोग के पास, उसका फ़ोटो है, वीडियो मगर वो डिलीट किया, मगर उसका फ़ोटो हम लोगों ने क्लिप निकाला। तो क्या कहना चाहोगे, आपका गलती आपने एक्सेप्ट भी किया और उसका फाइन भी भरा, तो आपके साथ जो दुर्व्यवहार हुआ, मारपीट हुई, गाली गलौज हुआ, तो उसके लिए क्या कहना चाहोगे शासन प्रशासन, वो बृहन्मुंबई महानगर पालिका? मैं यही कहना चाहता हूँ, हर इंसान अपनी मजबूरी में गलती करता है, गरीब आदमी को परेशानी नहीं करना चाहिए। उसने दंड दिया, अब मारपीट करते हुए अच्छी बात नहीं। बीएमसी का नियम का, इनसे गलती किया तो उसे पैसा नहीं है, 1-2 घंटा काम करा सकते हो। हम दूसरे से पैसा मांग के लाया, सबसे जमा करके दिया, उसके बावजूद में मुझे मारा। उस बात की खला, पैसे के खला नहीं, बस जो बिना पुलिस वाले ने हाथ उठाए उस बात की। वो स्किप करना, एंड मत करना वीडियो। हाँ, आ जाओ, स्किप, लाल बटन दबाओ।
का एक मिनिट. तर आपल्यासोबत काही अजूनही कॅब चालक आहेत, आमचे मित्र आहेत विजय साहेब, त्यांच्याकडून जाणून सर काय नक्की झालं होतं, काय प्रॉब्लेम साहेब मी काय म्हणतो, ते आपले BMCचे साहेब आला, त्यांनी इथेच लघवी केला उबर ड्रायव्हरनी, त्याला जोरच लागला, त्यांनी एक्सेप्ट पण केला की साहेब मला चुकीच झाला, माफ करो, मतलब उसने हिंदी में बोला साहब मुझे माफ करो. ते साहेब बोलतो नाही मानले त्यांनी काय 100 नंबरला कॉल केला, पोलीसवाले आला, त्याला चौकीला घेऊन गेला, त्याला 1000 रुपयाचे 2 पावती काढला BMC वाल्याने. हे काय आहे, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ काढत होतो त्याच्या सेफ्टीसाठी, त्याच्याबद्दल मला पण ह्या 1200 रुपयाची पावती काढून दिली आहे. ते म्हणतो की तुम्हाला व्हिडिओ काढायचे अधिकार कोणी दिला आहे, तुम्ही BMC ऑफिसरला ब्लॅकमेल करणार व्हिडिओ काढून. त्याबद्दल मी ह्याच सांगतो तुमच्या चॅनलमधून, ह्या पोलीसवाले पण वरती पण कारवाई व्हायला पाहिजे, ह्या BMC ऑफिसरला पण कारवाई व्हायला पाहिजे, ह्या तुम्ही जागा बघून ठेवा. तर आपण सत्य परिस्थिती दाखवतो, कारण कधी कधी काय होतं, माणूस खोटं बोलतोय आणि जे अधिकारी असतात, पोलीसवाले असतील, महानगरपालिकावाले असतील, त्यांच्यावर उलट एलिगेशन लावतात. तर सत्य परिस्थिती आपण जाणून घेतो, कारण हे बघू शकता इथपर्यंत या लोकांनी लघवी केलेली आहे. मोबाईल चालू करतो मला, येते हे बघा, इथून हे चालू केलेलं आहे. तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवतो. हे बघा, इथं गोण्या टाकलेल्या आहेत आणि इथे कुठल्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही की बाबा इथं लघवी करू नका किंवा कचरा टाकू नका. हे बघा, कचऱ्याच्या गोण्या आहेत. हे बघा सत्य परिस्थिती. आता इथं मी हात टाकू शकत नाही, कारण इथं लोकांनी मोठ्या प्रमाणात इथं लघवी केलेली आहे. कारण हे बघा, बिअरच्या बाटल्या आहेत, हे बघा, हे दारूच्या बाटल्या आहेत, खूप साऱ्या इथे. हे बघा, घाण दाखवा सगळी. हे बघा घाण पूर्ण, हे बघा पूर्ण घाण पसरलेली आहे. इथे पूर्ण 50 ते 100 मीटर घाण पसरलेली आहे. हे बघा पूर्ण. हे बघा, या इकडे पण दाखवतो, या इथपर्यंत घाण. हे बघा, आत्ता लघवी करून गेलेलं आहे तिथे. हे बघा पूर्ण बॉटला आहेत. तर माझी सर्व इकडे दाखव. तर माझी सर्व बृहन्मुंबई महानगरपालिका असेल, जीवाड असेल, वार्ड ऑफिसर असतील, त्यांना माझी विनंती आहे की हा व्यक्तीने लघवी केली, कारण इथं आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा बाथरूम नाही आहे. पार्किंगचा इश्यू आहे. कुठं पार्किंग लावली तर लगेच त्याला फाईन मारतात, 1000-1500 रुपये फाईन येतो. पण ते वाचवण्यासाठी कुठंतरी त्यांना लघवी करायला जोरात आली आणि त्यांनी इथं केलेली आहे. कारण याच व्यक्तीने केली नाही, इथं हजारो लोक लघवी करून जातात. इथं कुठल्याही प्रकारचा बोर्ड लागलेला नाही. तर माझी एकच विनंती आहे, या व्यक्तीने जे येथे त्यांनी लघवी केली करायला पाहिजे नव्हती, पण त्यांनी फाईनही भरली. त्याच्यानंतरही त्याला मारहाण करण्यात आली आणि अरेरावी करण्यात आली. आणि व्हिडिओ त्याचाच मित्र एक पुरावा म्हणून की त्यांनी व्हिडिओ काढला, तर त्यालाही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अरेरावी करण्यात आली आणि त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याला 1000 रुपये फाईनही मारण्यात आला. ते पावते ते माझ्याकडे. आराम. हे बघा, एक व्हिडिओ काढला म्हणून, कारण शासनानं GR काढलेला आहे की तुम्ही व्हिडिओ कुठेही काढू शकता. जर तुम्हाला न्याय मिळत नसेल किंवा तुमची फसवणूक किंवा अरेरावी होत असेल तर तुम्ही बिनधास्त व्हिडिओ काढू शकता. कुठे महानगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल आणि इतर कुठलेही विभाग असेल. तर हे सामान्य नागरिकावर महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, कुठेतरी त्यांची गडचेपी करते आणि त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करते. हे फाईन भरूनसुद्धा त्यांना मारहाण करण्यात आली. तर या लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे? तर अशा अधिकाऱ्यावर महानगरपालिका असेल किंवा ठराविक काही पोलीसवाले असतील, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या लोकांचं तेच म्हणणं, आम्ही चूक केली, आम्ही ॲक्सेप्ट केली आणि फाईनही भरली, त्याच्यानंतरही आम्हाला त्या पोलीसवाल्यांनी मारहाण का केली याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि आम्हाला न्याय पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.